लाड पुरवायला मुलगी पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, पण घरामध्ये सून नको. हे हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर मग तुम्हाला सांगते, आता सुरुवातीला मी तसं का म्हणले असेल, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आता अशी का म्हणली. मग चला मग करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट. तर तुम्हाला मुलगी पाहिजे, मुलीचं सोनं पाहिजे, मुलीला दिलेला हुंडा पाहिजे, पैसा पाहिजे, सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजे तुम्हाला, पण फक्त आणि फक्त तुम्हाला सून नकोय. का तर ती तुम्हाला चालत नाही. तिने एखादा शब्द बोलला तरी तुम्हाला चालत नाही. तिने फक्त तुमच्या म्हणजे काय म्हणतात ते कुत्र बनून राहिलं पाहिजे, असं तुम्हाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला सून फक्त नकोय. बाकी वंशाला दिवा चालतोय, तिच्याकडनं आलेलं सगळं आहेर चालतोय, पैसा पाणी चालतोय. आणि कसे असतात वाईट लोक म्हणजे कोण? सासू सासरे आणि ह्या नंदा, ह्या वाईट लोक आहेत. आणि हा, वाईट लोकांसाठीच आहे बरं का हे, चांगल्या लोकांनी मनावर घेण्याची गोष्ट नाहीये. तर चला मग तुम्हाला आता सांगते, सुरुवातीला मी तसं का म्हणले. तर मग सून ही दुसऱ्याच्या घरची मुलगी असते, ती पण कोणाची मुलगी असते का नाही. मग सासरी आल्यानंतर तिच्या बरं का होतं, फक्त तिला लोकांना सून चालत नाही. सुनन आणलेलं भांडी चालते, ती सुनन आणलेला संसार चालतो, सुनन आणलेलं पैसा पाणी दागिने तिच्या अंगावरचे सगळे चालतात, साड्या चालतात, सगळं चालतं, फक्त आणि फक्त सून नको आहे त्यांना. मला असं म्हणायचं त्या सासू सासऱ्यांना, वाईट सासू सासऱ्यांना बरं का, की तुम्ही मुलाला जन्म देता, तुम्हाला मुलगा पाहिजे, तुमचा मुलगा पाहिजे असतो, आणि त्या मुलाचं लग्न पण करता तुम्ही, आणि ते लग्न झाल्यानंतर फक्त तुम्हाला सून नको असती. का नको असती? का तर ती तुम्हाला आवडत नसती, खपत नसते तुम्हाला थोडक्यामध्ये. तुम्हाला असं वाटतं की तुमचा मुलगा तिचा ऐकायला लागलेला आहे, किंवा काय काय एक्स तुमची कारण असतील, ती फालतू कारण तुम्हाला वाटत असतं. मला त्या मुलीच्या आईवडिलांना हा प्रश्न करायचा आहे की तुम्ही त्या मुलाचं आणि त्या मुलाच्या आईवडिलांचं पहिल्यांदा माहिती काढा पूर्ण, की ती मुलगा आणि त्याच्या आईवडिलांवरती काय कर्ज पाणी आहे का नाही. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करून द्या तिथे. का माहिती का? कारण हे असे लोक काय करतात माहिती का, त्यांच्यावर कर्ज पाणी असतं आणि ते मुलाचं लग्न लावून देतात. मुलाकडं सुरुवातीला लग्न जमवताना ती अशी करत नाही, ती की दाखवत नाही, त्या असं दाखवतात की आम्ही खूप संस्कारी माणसं आहे आणि आम्हाला नाही का, आम्ही हुंडा विरोधी माणसं आहे, आम्हाला हुंडा चालत नाही, आम्हाला जशी मुलगी तशी सून, असं आम्ही वागणारी माणसं आहेत असं दाखवतात. पण नाही, तसं नाही. यांची खरी तोंड आहे ती ना, ती लग्नानंतरच कळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावून देण्याच्या अगोदर त्या मुलाचं आणि त्या मुलाच्या आईवडिलांचं पूर्ण सिव्हिल स्कोर चेक करून घ्या, की त्यांच्यावर काही कर्ज पाणी आहे का नाही. कारण हे लग्न झाल्यानंतर तुमच्या मुलीला त्रास देणार आहे, तिला छळ करून, तिला मारहाण करून, तिला जात करून, तिच्याकडनं पैसा पाणी उकळला जातो, तिला त्रास केला जातो की तू तुझ्या आई वडिलांना फोन लाव, त्यांच्याकडनं अशाची मागणी कर, नाहीतर तुला सुखाने आम्ही जगू देणार नाही. पण ती मुलगी बिचारी भीतीने आणि सुखाच्या संसाराच्या व्यासापायी तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही, की मला असा त्रास केला जातोय. ती फक्त तुम्हाला फोन लावते आणि तुम्हाला या गोष्टींची मागणी करते, आणि तुम्ही पण ती देत राहता. एकदा तुम्ही दिलं ना त्यांना, तर ती असं त्यांना लबाड लांडग्यांसारखं त्यांचं वृत्ती तयार होते. अजून एकदा लबाड लांडगा कसा, मी काही करत नाही, पण सगळ्या गोष्टी तर त्याच्याच काड्याकुडे सगळ्या त्यांच्याच असतात. पण लबाड लांडग्यासारख्या ह्या गोष्टी करायला चालू करतात. तुम्ही एकदा दिलं तर त्यांना त्या गोष्टीची सवय होती. त्यांना गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, फॉर्च्युनर पाहिजे, चांदी सोनं सगळं पाहिजे, फक्त आणि फक्त त्यांना सून नको आहे. कारण ती त्यांना खपत नाही. का खपत नाही ही पण तुम्हाला मागचा माझा व्हिडिओ पडलेला आहे, त्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे की त्यांना सून का नको वाटते ती. त्यामुळे मला मुलींना आणि मुलींच्या वडिलांना की देखण्या रूपावर आणि देखण्या स्वभाव म्हणजे देखण्यापणावर अजिबात जाऊ नका. या लोकांचा पहिलाच तुम्ही माहिती काढा आणि मगच लग्न करून द्या.
काय होतं बऱ्याच वेळा काय माहिती, मुलींची वय किंवा काय जास्त व्हायला लागतात, ते आई वडील जरा काळजीमध्ये पडतात की आता आमच्या मुलीचं लग्न कसं होणार, चार लोक बोलते ती करते ती, किंवा गल्लीतले लोकांचा विचार करू नका. ती तुमच्या मुलीचा संसार वाचवायला येणार नाही, ती फक्त जातच काढतात आणि हसतच असतात, बोलत असतात की हिचं अजून लग्नच होय नाही, असंच होय नाही, तसंच होय नाही, किती आता मोठी व्हायला लागली तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष देणार, ती शिकवायचे ते शिकवते ती. तुम्ही शिकवत राहा मुलीला तुमच्या, कारण तिला फायदा होईल शिक्षण घेतल्याने. पण तिचं लग्न करायचं तुम्ही गडबड करू नका, कारण हे लग्न म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे की ती आयुष्यामध्ये एकदा सुद्धा होत असते, आणि ती चांगली झाली तरच चांगलं होतं, नाहीतर ती वाईट झाली तर मग त्या मुलीचं सगळं 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 शिक्षण पाणी सुद्धा तिचं इतक्या दिवस घेतलेलं सगळं बरबाद होऊन जातं. त्यामुळे तुम्ही लग्न करायची घाई करू नका. तिला शिकायचं असलं तर शिकू देत जावा, मला एवढंच म्हणायचंय त्यांना. आणि मुलींना पण म्हणायचंय मला की तुम्ही शिका आणि मोठ्या व्हा आणि तुमच्या आई वडिलांचा सांभाळ करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी पैशामुळे तुम्ही एकदा मला मुलींच्या आई वडिलांना ही प्रश्न करायचा आहे, तुम्हाला काय वाटतं की आम्हाला म्हणजे कमीपणा वाटू नये, किंवा काही लोक असं म्हणजे मागितल्यामुळे देतात हुंडा वगैरे, तर मला असं म्हणायचंय की तुम्हाला हुंडा मागितला ना तर तुम्ही तिथूनच त्या आल्या पावली त्या लोकांना मग परत माघारी पाठवलं पाहिजे, ठीक आहे. किंवा लग्नानंतर जे लोक लग्नात लग्न जुळवताना मागत नाही ती असं म्हणतात की आम्ही लय संस्कारी माणसं आहे, आम्ही हुंडा घेत नाही, आम्ही हुंडा घेत नाही असं वागतात. पण लग्न झाल्यानंतर ना त्यांची खरं तोंड दिसायला लागतात की ती रिअल मध्ये काय आहेत. लग्न झाल्यानंतर सुनला त्रास देऊन तिच्याकडे या गोष्टी करून घेतल्या जातात आणि पैसा पाणी मागवला जातो तिच्या आई वडिलांकडनं. एवढं एवढं द्या, नाहीतर तुमच्या पुरीला असं एवढं एवढं द्या, ही करा, आमच्या पोराला बुलेट घेऊन द्या, आमच्या पोराला फॉर्च्युनर घेऊन द्या, आमच्या पोराला आमचं करा. आमच्याकडे अशी परंपरा आहे की ह्या सणाला साड्या बिड्या आमच्या नाव बायकांना घेतल्या पाहिजे, त्या हिला पाक संस्कार आणि परंपरा या गोष्टींमध्ये गुंडाळूनच सगळं आई वडिलांकडनं लुटून घेतलं जातं. खरं तर ती गोष्ट तुमच्या ध्यानात आली पाहिजे की या गोष्टी ज्या सुरुवातीला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या मुलाचा सिव्हिल स्कोर. आणि पहिली गोष्ट सिव्हिल स्कोर म्हणजे काय मी नंतर तुम्हाला सांगेलच पूर्ण इन्फॉर्मेशन त्याबद्दल. पण थोडक्यात सांगायचं म्हणलं तर की त्या मुलाच्या आई वडिलांवरती काय कर्ज पाणी आहे का नाही याचा पूर्णपणे माहिती काढल्यानंतरच तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न त्या घरामध्ये लावून द्या. कारण ही अशी लोक आहेत ना की मुलीच्या आई वडिलांकडून हुंडा मागतात छळ करून लग्नानंतर, आणि त्यांचं कर्ज पाणी फेडत नसतात. ह्यांच्यात दम नसतो त्या गोष्टी फेडण्यापासून. म्हणून या लोकांचा पहिलं तर सिव्हिल स्कोर म्हणजे त्यांच्यावर काय कर्ज पाणी आहे का नाही या गोष्टी चेक करा. ती कशी राहतात, त्यांची वागणूक कशी आहे, ती समाजामध्ये कशी वावरतायत, आणि त्यांचं कुठल्या लोकांशी संपर्क जास्त प्रमाणात होत असतो या गोष्टी तुम्ही सगळ्यात चेक करा आणि मगच मुलीचं लग्न लावा. कारण आपली मुलगी ही आपल्याला जड नसती. अजून थोडा दिवस तिचं लग्न नाही झालं तरी चालतंय, तिला तुम्ही स्वतःच्या पायावर उभा करा. ती तुम्हाला मुलापेक्षा जास्त सांभाळून आणि मुलापेक्षा जास्त कमाई करून देईल आणि तुम्हाला सुखात ठेवेल उलट, आणि सांभाळेल पण. मला तर वाटतं मुलांपेक्षा मुली जास्त आई वडिलांना सांभाळतात. मुलं बी सांभाळतात, पण काही मुलांचं कसं आहे माहितीये का, ही आई वडील वगैरे आहेत ना ते त्यांना साथ व्यवस्थित देत नाहीत. तुझा संसार आहे ना, तुझं तू बघून घे. मग त्या पोरानं 10,000 10-15,000ची नोकरीमध्ये ती पोरग काय करणार आहे, काय काय करणार आहे? त्याचं स्वतःचं घर चालवणार आहे का, त्याचं बायकोचे नखरे उठवणार आहे का, त्याच्या लेकरा बाळांचं शाळा पाण्याचं बघणार आहे, खाण्यापिण्याचं बघणार आहे का, स्वतःकडे लक्ष देणार आहे का? रूम भाडं आलं त्याच्यामध्ये, आता महागाई किती झालेली आहे त्या गोष्टी बघणार आहे ती माणूस. मग त्याकडे राहणार काय, ती कसं सांभाळणार आहे आई वडिलांना? अशी पण मुलं आहेत म्हणजे जी मनाने चांगले असतात पण त्याची आर्थिक परिस्थिती किंवा इन्कम कमी असते, अशी मुलं आहेत.
त्यामुळं अशा चांगल्या मुलांना पण दोन्ही दोन्ही बाजूनी खेचलं जातं, दोन्ही बाजूनी असं भरडलं जातं. त्यामुळे ह्या चांगल्या मुलांना त्रास होतो. ह्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून सुद्धा आई वडिलांची जबाबदारी आहे की आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे थोडाफार. नाही तुझं लग्न झालंय तर तुझं तू बघ. मग मुलगा मग काय करणार आहे? मग कसं सांभाळणार आहे आई वडिलांना? माझं मी बघतो, लग्न करून दिलं तर माझं मी बघतो म्हणणार आहे. मग तुम्ही कशाला अपेक्षा ठेवताय की आम्हाला सांभाळतच नाही, आम्हाला पैसा पाणी देत नाही? नका ना मग त्याच्या जीवाला ताप देत जाऊ. तर मग मला एवढं सांगायचंय की मुलींनी सुधारलं पाहिजे की त्यांना सून पाहिजे नसती तर सुनेच्या जागी त्यांना नोकरानी पाहिजे असती. आणि तिच्याकडनं पैसा पाणी लग्न झाल्यानंतर लुटला जातो बर का. पहिली गोष्ट, पहिल्यांदा दिखावाच केला जातो. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ते त्यांची असलियत दाखवायला चालू करतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आजची माहिती इथपर्यंतच बाद झाली आणि याच्यानंतरची माहिती पुढे आपण बघूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझी फॅमिली छोटूशी खूप हॅपी आहे. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद. भेटू